आदित्यजी, ही निवडणूक खूप मुंबई सेंट्रिक झाली असं वाटतंय. एक संभाजीनगरबद्दल एक प्रश्न विचारतो, कारण ती महापालिका तुमच्याकडे जवळपास 20 वर्ष होती. कारण तो तिथला आहे. हां. मुंबईमध्ये कुठच्या जसे तुम्ही, संभाजीनगरमधलं तुम्ही? मी हर्सुल परिसरात. अच्छा. तुमचेच तिथे आमदार होते बरेच वर्ष. तिकडचं डम्पिंग ग्राउंडला पण मी येऊन गेलोय. अगदी हेच प्रॉब्लेम मी म्हणतोय, की मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही कोस्टल रोड, रस्ते, पाणी हे सगळे तुम्ही यश जे तुमचं आहे तुम्ही मोजून दाखवता. संभाजीनगरमध्ये रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत. पाणी 7 दिवसाला मिळते. म्हणजे बारा. हां हां मुंबईतले लोक ज्यावेळेला मेट्रोबद्दल गप्पा मारतात तेव्हा तिकडे लोक पाण्याची वाट पाहत आहेत. दुसऱ्या बाजूला कचरा सुद्धा तसाच आहे आणि अनेक वर्ष ज्या योजना पडलेल्या आहे समांतर सारख्या त्या अजूनही तशाच आहे. तुम्ही त्या अपयशाबद्दल काय म्हणाल? अपयश नाही, मी तुम्हाला सांगतो याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर जी काही कामं झालेली आहेत त्याच्यात 2 बाजू आहेत. एक जेव्हा आम्ही राज्य सरकारमध्ये होतो तेव्हा, त्याच्या आधीचं पण आणि नंतरचं पण तुम्हाला सांगतो. रस्त्यांचा जो विषय घेतला तर मान्य आहे, रस्त्यांची परिस्थिती एकदमच बिकट होती आणि तिथे त्या महानगरपालिकेकडे तेवढेसे पैसे नव्हते ते करण्यासाठी. पण आमचं सरकार असताना आम्ही जो काही फंड दिला आणि त्याच्या आधी देसाई साहेब जेव्हा पालकमंत्री होते आणि महानगरपालिकेने जे आपली उत्पन्नाचे सोर्सेस निर्माण केले ते म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये, तेव्हापासून आपण पाहिलं असेल रस्ते होत गेले. मी पण जेव्हा मंत्री होतो तेव्हा पण तिथे सातत्याने जायचो, त्याच्या आधी किंवा नंतर तेव्हा पण जायचो. एक महत्त्वाचं आहे, सिटीला कुठच्याही शहराला एक लीडरशिप ही चांगली लागते. देसाई साहेबांनी लक्ष घातलं होतं. त्याच्यानंतर तिथे एक चांगले म्युन्सिपल कमिशनर आले. त्यांच्या तर बदली झाली, मी त्यांचं नाव नाही घेत ना तर परत एकदा कुठेतरी लांब टाकतील. पण त्या म्युन्सिपल कमिशनरसोबत मी स्वतः अनेकदा रात्री 1 वाजता 1:30 वाजता कुठच्याही मीडियाला न घेता, कुठच्याही इतर पदाधिकारी न घेता, मी अंबादासजी आणि महापौर आणि ते म्युन्सिपल कमिशनर आम्ही जायचो रस्त्याची पाहणी करायला, रस्त्याची जी कामं चालली आहेत. आत्ता आपण पाहिलं असेल गुलमंडी जो परिसर आहे तिथून आम्ही हंडा मोर्चा काढला होता. पाणी द्या, पाणी द्या. कारण आपल्याला आठवत असेल आमच्या सरकारच्या वेळी मला वाटतं 6 की 7 दिवसाला पाणी यायचं आणि मुख्यमंत्र्यांनी तो पण विषय धर्मावर नेला होता आणि सांगितलं होतं तुम्ही जुम्मा टू जुम्मा पाणी देता. गेल्या 2-3 वर्षामध्ये 12 ते 15 दिवसानंतर पाणी यायला लागले. मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत ज्यांनी तिथे हे आरोप केले होते. मग मी पण त्यांना विचारलं होतं तुम्ही काय डबल जुम्मा टू डबल जुम्मा पाणी देता? पण हे जरी झालं तर ही समांतर जी योजना आहे ती आमच्या काळात सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल ह्या लोकांनी थोडं कॉस्ट एस्केलेशन केलेलं आहे. पण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्याला अजून गती दिली होती. STPचं काम आमचं महानगरपालिका असताना, मुख्यमंत्री आमचे नसताना आम्ही पूर्ण केलं होतं. कचऱ्याचं पण हर्सुलचं असेल किंवा इतर जे 2 डम्पिंग ग्राउंड्स आहेत तिथे मी येऊन स्वतः पाहिलं होतं. विलगीकरण असेल किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट असेल, मी तिथे जाऊन आत गेलो होतो जिथे तो पूर्ण वास असतो ना, ते विलगीकरण देखील करणं हे गरजेचं होतं. ते आम्ही सुरू केलं होतं. तिथे फुटपाथची जी योजना असेल ती मी आणली होती. परत नुसतं रस्ते काय होतं, इतर शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई सोडून इतर शहरांमध्ये जिथे एक फिलॉसॉफी असते की रस्ता म्हणजे वॉल टू वॉल रस्ता असायला पाहिजे, फुटपाथ असायला पाहिजे. एक आपण मान्य करून चालायला पाहिजे की आपल्या शहरांमध्ये हॉकिंग झोन्स किंवा हॉकर्स हे बसतातच. हे आपण मान्य करून चालायला पाहिजे की इल्लिगल पार्किंग होतच, टेम्पो, ट्रक, टॅक्सी लागतेच लागते. ते पण आपल्याला पकडायला पाहिजे. तर ते होत होतं. तिसरी गोष्ट म्हणजे मी पालकमंत्री असताना तिथे 100 कोटी दिले होते पर्यटनाला. मग ते गेट्स असतील, ते आपलं अजिंठा एलोराचा रस्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. इलेक्ट्रिक बसेससाठी मी सगळं दिलं होतं. दुर्दैवाने आमचं जेव्हा सरकार पडलं, जास्तीत जास्त गोष्टींना ह्यांनी एक तर स्थगिती दिली आहे किंवा एस्केलेशन केलं. आता हे परत बदलणं गरजेचं आहेच ना. मला आठवतं तो एक जो फ्लायओव्हर आहे MSRDCचा जिथे ते मध्ये जैन स्तंभ आहे, तो देखील अपुरा होता. तो आम्ही पूर्ण करून घेतला. तर महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे देखील आम्ही नुसतं सुशोभीकरण नाही तर रस्ता नीट करून घेतला होता.